माझं असणारे जे कीर्तनाचं असणारं पाकिट आहे बरं का टोळे महाराज, तर हे पाकिट हे असणारे जे कुटुंब आहे त्यांचं असणारे जे कुटुंब आहे ज्यांचा अपघात झालेला आहे, त्यांना या कीर्तनाचं असणारे जी काही तुम्ही मानधन देणार आहेत, दक्षिणा देणार आहात, ती सर्व असणारी दक्षिणा त्यांच्या कुटुंबाला माझी समर्पित आहे. तीन ते चार दिवसापूर्वी 3 असणारे जे वारकरी आहेत, तर त्यांचा असणारा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते मरण पावले. त्याच्यामध्ये सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज दुर्डीकर, हरिभक्त पारायण दत्ता महाराज बुढेकर असे असणारे महात्मे गतप्राण झाले. मोटरसायकलवर चालले होते. रात्री कीर्तन संपल्यानंतर 12:01च्या काळामध्ये असणारा प्रवास समोरून असणाऱ्या कारनं जोराची धडक दिली आणि त्यामुळे त्यांचा अपघात झाला आणि ते गतप्राण झाले. अत्यंत दुःखाची असणारी ही जी शोककळा आहे ही संपूर्ण वारकरी संप्रदायावर पसरली. मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. महाराज या ठिकाणी शूटिंग करत आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदायातील असणाऱ्या वारकऱ्यांविषयी आणि कलाकारांनी गुणवानांना मी या ठिकाणी या कीर्तनाच्या गादीवरून आवर्जून सांगेन की तुम्ही तुमच्या असणाऱ्या शरीराची, आरोग्याची प्रत्येक वेळी काळजी घ्या मित्रांनो. हे असणारं जे अमूल्य असणारं जे शरीर आहे ते तुम्हाला प्राप्त झालेले, तुम्ही स्वतः महाराज आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही. रात्रीचा असणारा जो प्रवास आहे तो बहुतांशी टाळा. रात्रीचा असणारा हे जे 12-1-2च्या दरम्यान हे जे असणारं जे धावपळ आहे ही टाळा. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हे जे काही आपण करत आहोत म्हणजे उद्याच्याला आपल्याला जरी 4 पैसे मिळाले, उदरनिर्वाहासाठी त्या गोष्टी लागतात, हा भाग बाजूला सोडू द्या. पण जर तुमचा जर घात झाला, तुम्ही जर परावलंबी झाले, हात मोडला, पाय मोडला, काय शरीराचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं, तर मी तुम्हाला सांगतो बायको सुद्धा सांभाळणार नाही. म्हणून आपलं शरीर चांगलं ठेवणं आवश्यक आहे. म्हणून रात्रीचा प्रवास टाळायला पाहिजे. टाळत असताना बहुतांशी आपल्या जीविताची आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याविषयी जे प्रिकॉशन आहेत ते आपण पाळायला पाहिजे. लोकांचं असणारं आरोग्य, लोकांचं असणारं मन चांगलं राहावं म्हणून आपण लोकांना आध्यात्मिक प्रवचन देतो, संतांचे विचार सांगतो. पण हे सगळं काही आपण आपल्या आचरणात उतरवायला पाहिजे. रात्री प्रवास करत असताना मला सांगा, आपण डोक्याला मफलर बांधतो, डोक्याला मफलर बांधतो कानाला हवा लागू नये म्हणून. मला सांगा, हेल्मेट घालायला काय प्रॉब्लेम आहे बरं प्रवासामध्ये? रात्री डोक्यामध्ये हेल्मेट घालायला पाहिजे. हेल्मेट जर घातलं तर कानाचंही संरक्षण होतं, डोळ्याचंही संरक्षण होतं आणि ऍक्सिडेंट जर झालाच तर डोक्यालाही मार लागत नाही. ते विदेशातले असणारे लोक सायकलीवर हेल्मेट घालतात, सायकलीवर, आणि आपण मोटरसायकलवर प्रवास करत असताना हेल्मेट घालत नाहीत. आपण प्रत्येक वेळी हेल्मेट घालायला पाहिजे डोक्यावर. दुसरा असणारा माझा सिद्धांत हा राहील की जवळपास असेल 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 3 किलोमीटर, हा विषय वेगळा आहे. पण जर तुमचा असणारा प्रवास 20 किलोमीटर, 25 किलोमीटर असेल, 30 किलोमीटर असेल, तर प्रवास का करावा बरं? गावकऱ्यांनी जी व्यवस्था केलेली आहे गावामध्ये, तर त्या व्यवस्थेप्रमाणे तिथं मुक्कामी राहायला काहीच अडचण नाही. घरचे असणारे जे त्याचे मंडळी आहेत त्यांनीही त्या महाराजांना सांगावं, बाबा तू काय कर, 5-7 दिवस तिथं थांब, रात्रीचा प्रवास टाळा. म्हणून रात्रीचा प्रवास टाळावा, तिथंच मुक्कामी थांबावं गावामध्ये. अशी मी महाराष्ट्रातील असणाऱ्या तमाम असणाऱ्या वारकरी बांधवांना या ठिकाणी या कीर्तनाच्या अनुषंगाने सांगेल. आणि जमलंच तर रात्री 7 ते 9, किमान 8 ते 10 तरी कीर्तन असावं. 7 ते 9 जर कीर्तन असेल तर बरेच असणारे तरुण कीर्तनाला येतात. म्हणून ही वेळ जरी असेल तरी चांगलीच गोष्ट आहे. आणि शेवटी मी माझ्या असणाऱ्या या कीर्तनाद्वारे मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की महाराज, माझं असणारे जे कीर्तनाचं असणारं पाकिट आहे बरं का टोळे महाराज, तर हे पाकिट हे असणारे जे कुटुंब आहे त्यांचं,
त्यांचं असणारे जे कुटुंब आहे, ज्यांचा अपघात झालेला आहे, त्यांना या कीर्तनाचं असणारी जी काही तुम्ही मानधन देणार आहेत, दक्षिणा देणार आहात, ती सर्व असणारी दक्षिणा त्यांच्या कुटुंबाला माझी समर्पित आहे. आणि मी महाराष्ट्रातील तमाम असणाऱ्या कीर्तनकार बांधवांनाही या ठिकाणी सांगेल की त्यांनी सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी, वारकऱ्यांनी फुल नाही फुलाची पाकळी त्यांच्या असणाऱ्या कुटुंबात